3 डॉक्टरांनी माझ्यासोबत सलग तिसऱ्यांदा तेच केलं आणि प्रत्येक वेळी माझ्या आयुष्यात एक नवीन वादळ आलं. पण चौथ्यांदा जे घडलं त्याने फक्त माझं आयुष्यच नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आणलं. माझं नाव सायली. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली साधी मुलगी. लग्न होऊन मला 2 वर्ष झाली होती. माझा नवरा रोहन एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता. आमचा संसार छोटा होता पण सुखाचा होता. लग्नानंतर काही महिन्यातच मी गरोदर राहिले. घरात आनंदाचं वातावरण होतं. सासू सासरे नातवाच्या स्वप्नात हरवले होते. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. एका रात्री मला अचानक तीव्र पोटदुखी सुरू झाली. रोहन मला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे पहिल्या डॉक्टरांनी तपासणी केली. काही गंभीर नाही पण काही टेस्ट कराव्या लागतील. त्या दिवसापासून माझं हॉस्पिटलचं चक्र सुरू झालं. टेस्ट, रिपोर्ट, औषधं आणि मग एक दिवस डॉक्टरांनी सांगितलं, तुमचं बाळ वाचणं कठीण आहे. तो क्षण माझ्यासाठी जग संपल्यासारखा होता. काही महिन्यांनी मी पुन्हा नॉर्मल आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू लागले. पण अचानक मला पुन्हा त्रास सुरू झाला. यावेळी दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले. त्यांनी सगळे रिपोर्ट्स पाहिले. मागच्या डॉक्टरांनी योग्य उपचार केले नाहीत. हे ऐकताच माझा विश्वास हादरला. मी विचार करू लागले, पहिल्या डॉक्टरांची चूक होती का, की काहीतरी वेगळंच सुरू होतं. उपचार सुरू झाले. घरच्यांना वाटलं आता सगळं ठीक होईल. पण त्याच काळात रोहन बदलायला लागला. तो सतत फोनवर असायचा. रात्री उशिरा घरी यायचा. माझ्याशी बोलणं कमी झालं. एक दिवस मी त्याचा फोन पाहिला. त्यात एका मुलीचे मेसेज होते. कालची भेट खूप आवडली. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी रडत त्याला विचारलं. तो म्हणाला, तू चुकीचा अर्थ काढतेस. पण माझं मन मानायला तयार नव्हतं. घरात रोज भांडणं सुरू झाली. सासू माझी बाजू घेत होती, सासरे रोहनची. संपूर्ण घर 2 गटात विभागलं गेलं. मी मानसिकदृष्ट्या खचत चालले होते. त्यातच माझी तब्येत पुन्हा बिघडली. यावेळी मला तिसऱ्या डॉक्टरांकडे न्यावं लागलं. तिसरे डॉक्टर वयस्कर होते. त्यांनी शांतपणे सगळे रिपोर्ट्स पाहिले. सुमारे अर्धा तास ते काही बोलले नाहीत. मग त्यांनी विचारलं, तुमच्याकडे जुने सर्व रिपोर्ट्स आहेत का? मी होकार दिला. त्यांनी प्रत्येक रिपोर्ट्स बारकाईने पाहिला आणि अचानक म्हणाले, तुमच्यावर उपचार झालेत पण खरी समस्या वेगळी आहे. मी घाबरले. म्हणजे तुमची तब्येत खराब होण्याचं कारण आजार नाही. मी हादरले. त्या दिवशी डॉक्टरांनी काही नवीन टेस्ट सुचवल्या. रिपोर्ट्स आले आणि जे सत्य समोर आलं ते धक्कादायक होतं. माझ्या शरीरात हळूहळू नुकसान करणारे काही घटक सापडले. डॉक्टर म्हणाले, हे नैसर्गिकरित्या होणं कठीण आहे. माझ्या डोक्यात 1000 प्रश्न आले. हे सगळं कसं, का, कोणी? घरी आल्यावर मी प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहू लागले. औषध, अन्न, पाणी सगळं. एका रात्री मला स्वयंपाकघरात आवाज आला. मी हळूच बाहेर आले आणि जे पाहिलं ते पाहून माझा श्वास थांबला. रोहन आणि माझी सासू काहीतरी बोलत होते. मी दारामागे लपले. रोहन म्हणत होता, आता तिला सत्य समजलं तर? सासू म्हणाली, शांत राहा, अजून वेळ आहे. माझ्या डोळ्यांसमोर अंधार आला. माझ्याच घरात माझ्यापासून काय लपवलं जात होतं. मी दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे गेले. त्यांना सगळं सांगितलं. डॉक्टर काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले,
तुम्हाला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. त्यांनी माझ्या जन्माची माहिती विचारली. मला काही समजत नव्हतं. मग त्यांनी माझ्या वडिलांना बोलावलं. वडील आले आणि डॉक्टरांनी त्यांच्यासमोर एक फाईल ठेवली. वडिलांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. मी विचारलं, काय आहे यात? वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. सायली, तू आमची जन्माची मुलगी नाहीस. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. 25 वर्षापूर्वी हॉस्पिटलमध्ये झालेल्या एका चुकीमुळे 2 नवजात बाळांची अदलाबदल झाली होती. त्या काळातील रेकॉर्ड आता डिजिटल होत असताना ही चूक उघडकीस आली होती. आणि हे सत्य डॉक्टरांना काही महिन्यापूर्वीच समजलं होतं. मी ज्या आईवडिलांना माझं सर्वस्व समजत होते ते माझे जैविक पालक नव्हते. मी ज्या घरात जन्मले असं मानत होते ते माझं खरं घर नव्हतं. रोहन आणि सासूला हे काही दिवसांपूर्वीच समजलं होतं. ते मला धक्का बसू नये म्हणून सत्य लपवत होते. पण मी त्यांच्यावरच संशय घेतला. त्या रात्री मी खूप रडले. राग, दुःख, गोंधळ सगळं एकाच वेळी होतं. काही आठवड्यांनी मला माझ्या जैविक आईवडिलांची भेट झाली. त्यांनी मला पाहताच मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात 25 वर्षाचं दुःख होतं. पण मी एक गोष्ट स्पष्ट सांगितली, माझे आईवडील तेच आहेत ज्यांनी मला वाढवलं. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. काळ पुढे सरकत गेला. उपचार पूर्ण झाले. माझी तब्येत सुधारली. रोहन आणि माझ्यातले गैरसमज दूर झाले. आणि अनेक वर्षांनी आमच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म झाला. त्या दिवशी मी तिला मिठीत घेतलं आणि मनात एकच विचार आला, रक्ताचं नातं महत्वाचं असतं, पण त्याहून मोठं नातं प्रेमाचं असतं. जर तुमच्या जागी सायली असती आणि तुम्हाला अचानक कळलं असतं की ज्यांना तुम्ही आईवडील समजता ते तुमचे जन्मदातेच नाहीत, तर तुम्ही काय केलं असतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अशाच भन्नाट कथा पाहण्यासाठी मॉरल स्टोरीजला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.